आज एकूण 3 सत्रामध्ये आपला कार्यक्रम होणार आहे। सकाळच्या सत्रामध्ये आरोग्य शिबिर आहे। दुपारी भव्य अशा नृत्य स्पर्धांचं आयोजित करण्यात आलेलं आहे। महापुरुषांना या समूह नृत्यातून आपण अभिवादन करणार आहोत। आणि तिसरं सत्र असणार आहे ते म्हणजे प्रबोधन परसत्र आचार्य अत्रे रंग मंदिर मध्ये सायंकाळी असणार आहे। सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती। महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आज या संयुक्त जयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महापुरुषांच्या एकत्रित जयंतीचं निमित्त साधून या कर्मचारी संघटनेने आरोग्य शिबिराचं आज इथे आयोजन केलंय। खऱ्या अर्थाने आपण महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करत असतो आणि जयंती साजऱ्या करत असताना केवळ जयंती साजरी करणं, उत्सव साजरे करणं हे त्याच्यातलं अपेक्षित नाही। तर त्या महापुरुषांना जे अपेक्षित होतं त्या अपेक्षेमधनं समाजासाठी काहीतरी करणं, समाजातला भेदभाव दूर करणं हे जे अपेक्षित आहे हे अशा कार्यक्रमातनं दूर होण्यासाठी किंवा त्याच्यातली जी अपेक्षा आहे त्याच्यातनं व्यक्त होते किंवा त्याच्यातनं हे करण्याला मदत होते। आपल्या सगळ्यांची कुटुंब असतात। एक महापालिका हे सुद्धा आपलं एक कुटुंब आहे आणि मग आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी आपल्याला अचानक कळतं की अरे हा आजारी पडला, त्याला असा काही त्याच्याकडे काहीतरी दुर्घटना झाली। बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपल्या आपल्या कामामध्ये वेगळं असतो आणि ते होत असताना आपल्या शरीरात नेमकं काय चाललंय हे आपल्याला कळत नाही। समाजामध्ये आपण सगळेजण वावरत असतो आणि मग अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये जसं आता माझी टेस्ट केली, मी मुद्दाम थोडी टेस्ट करायला जाणार, तर ती टेस्ट झाल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या शरीरामध्ये नेमकी कसली कमी आहे आणि ही जी कमी आहे ती आपण औषधांनी जशी भरून काढतो तशी या जयंतीमधनं समाजामध्ये जे काही कमी आहे ते देण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। तो जर केला तरच आणि तर या महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्याच्या जो काही त्याच्यातला उद्देश आहे तो सफल होईल असं मला वाटतं। तिथे आज आमचे सहकारी, माझे मार्गदर्शक रमेश जाधव, माजी महापौर सारिका जाधव, महिला बाल कल्याणच्या अध्यक्षा, इतर सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित आहे। आपल्या सगळ्यांना या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या संस्थेकडनं आपल्या ज्या पद्धतीने आपलं कामकाज चालू आहे एक पुस्तिका पण आपण त्याचं प्रकाशन केलंय। असंच वर्षभर केवळ एक दिवस न करता आपल्या संघटनेच्याच केवळ नाही तर महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कुटुंबासाठी आपण सतत कार्यरत राहावं अशी अपेक्षा उपमहापौरकडून व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन परिवर्तन संस्थेच्या वतीने आज जवळजवळ 21 वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होतं। संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारचे शिबिर या ठिकाणी संस्थेने आयोजित केले। संध्याकाळी देखील मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने ह्या ठिकाणी कार्यक्रम व्हावा। निवडणुकीच्या धामधुमीत हा कार्यक्रम होऊ शकला नाही, परंतु आज चांगल्या प्रकारचं नियोजन त्या संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। असंच नियोजन भविष्यात देखील संस्था करेल आणि जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना आणि या भागातील सगळे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांना याचा आरोग्य शिबिरच्या निमित्ताने याचा भरपूर लाभ घेता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो। संयुक्त जयंती महोत्सवाच्या सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, संस्था यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेचं हे 21वे वर्ष आहे आणि या 21व्या वर्षाचं संयुक्त जयंती महोत्सवाचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त महोदय गोयल साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन उपमहापौर महोदय दामले साहेब आणि रक्तदान शिबिराचं उद्घाटन आपल्या सारिका जाधव आणि आमचे माजी महापौर रमेश जाधव, त्याचप्रमाणे आमचे बनसोडे साहेब, आमचे मार्गदर्शक आणि बोरकर साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीत हे झालेलं आहे। याचा मागचा उद्देश असा आहे
की सफाई कर्मचारी असतील किंवा महापालिकेचे कर्मचारी असतील, कुटुंबीय असतील किंवा नागरिक असतील, त्यांना आवर्जून इथं उपस्थित राहून ते आरोग्याचा लाभ घ्यावा. त्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदान करावं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि यासाठी आपण ते दरवर्षी करत असतो. त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये आपण महापुरुषांना अभिवादन अशा त्या नृत्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्यानंतर एक प्रबोधन सत्र आहे, त्यामध्ये गंगाधर अहिरे नाशिक हे आपणाला व्याख्यान देणार आहेत आणि त्या व्याख्यानाचा विषयच असा आहे की चळवळीतील महापुरुष समजून घेताना सत्याग्रहातील महापुरुष कसे आहेत. म्हणजे या वेळेला हे वर्ष 14 तळ्याचं 100वे वर्ष असल्यामुळे ते आवर्जून त्या विषय दिलेला आहे आणि त्याच्यावर व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे आपण संस्थेच्या वतीने दरवर्षी आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी शाहीर योगदान दिलं त्यांचा तो पुरस्कार दिलेला आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे महापालिका कर्मचारी अधिकारी असतानासुद्धा चळवळीसाठी जे योगदान देतात त्यांचासुद्धा तो एक पुरस्कार आहे. तो यावेळेला समाधान मोरे आमचे आहेत संघटनेचे संचालक, त्यांना तो यावेळेला जाहीर झालेला आहे. याचं सगळं वितरण सायंकाळचे आत्रे रंग मंदिर या कार्यक्रमात होणार आहे. त्या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी आणि पत्रकार मित्रांनी सुद्धा उपस्थित राहावे असं मी तुम्हाला विनंती करतो. त्यानंतर बाळू शिंदेंना विनंती आहे की त्यांनी सन्माननीय बोरकर समाधान मोरे यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य लेखा परीक्षक शॉल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह आणि संस्थेची स्मरणिका देऊन साहेबांचं स्वागत केलं.